नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की सकाळी दारावरची बेल वाजते. अशोक मामा जाऊन दरवाजा उघडतात, तर समोर प्रिया उभी असते. तिला बघून अशोक मामा विचारतात, तू तू कशाला आलीस इथे? यावरती प्रिया म्हणते की हाय मिस्टर मोजी. अशोक मामा म्हणतात की काय मोजी? प्रिया म्हणते मोजी मीन्स माझगावकर. यावरती अशोक मामा तिला म्हणतात, मी काय तुझा शाळा सोबतीये का? प्रिया विचारते की व्हॉट व्हॉट इज दॅट? त्यावरती ते म्हणतात, तिच्याबरोबर बोलायचं म्हणजे दगडावरती डोकं आपटून घेण्यासारखं आहे. प्रिया परत म्हणते की काय म्हणताय तुम्ही? यावरती अशोक मामा म्हणतात की यू नो दगड. प्रिया म्हणते या स्टोन राईट. पुढे ते विचारतात यू नो डोकं. त्यावरती ती म्हणते डोकं. अशोक मामा म्हणतात असू दे राहू दे. तेवढ्या तिथे अनिश येतो आणि तो अशोक मामांना आवाज देत म्हणतो की बाबा. तर आता प्रिया अनिशला पाहते आणि म्हणते की हाय हँडसम. त्यावरती अनिश तिला विचारतो, तू काय करतेस इथे? तुझ्या आईला सांगितलं होतं मी आणि आता तुलाही सांगतोय, संयमीच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाही. त्यावरती प्रिया म्हणते चिलपिल मॅन, मी सॅमीला नाही, मी तुला भेटायला आले. यावरती अशोक मामांना सुद्धा धक्काच बसतो. अनिश विचारतो कशाला? प्रिया म्हणते तू काल मला रात्री घरी सोडलं होतं ना, त्यामुळं तुला थँक्यू म्हणायला आले. आता हे ऐकून अशोक मामा अनिशला थोडं रागातच म्हणतात, अनिश ही जी बोलतीये ते खरं बोलतीये का? अनिश म्हणतो की नाही बाबा, तिला काल बरं नव्हतं ना, म्हणून मी तिला सोडवायला गेलो होतो. यावरती प्रिया म्हणते ओ कम ऑन यार, आय वॉज ड्रंक. मी काल दारू प्याले होते ना, मला धड चालता पण येत नव्हतं, त्यामुळं ह्यानेच मला घरी सोडलं. व्हॉट बिग डील? अशोक मामा यावरती थोडं रागातच पुढे येतात आणि तिला म्हणतात तू ही तोंडवर करून सांगतेस का मला? प्रिया म्हणते त्यात काय? एनिवेज. पुढे ती अनिशला म्हणते डूड तू हे ॲप्रन का घातलंयस? यावरती अनिश म्हणतो ते मी आत भांडी घासत होतो ना. प्रिया म्हणते हाऊ क्यूट. एक काम करूया चल, आपण ना तुझे रील्स बनवूया. गो. अनिश तिला नाही म्हणत असतो, पण तरी सुद्धा ती त्याला बळजबरीने हात धरून किचनमध्ये घेऊन येते आणि म्हणते की वाव हँडसम हँडसम बॉईज, चल तू ना आता डिशेस घास, मी तुझा व्हिडिओ काढते. यावरती अनिश तिला नाहीच म्हणत असतो आणि ही सगळी गंमत अशोक मामा बाहेरून पाहत असतात. पुढे प्रिया अनिशला म्हणते तू मेरी एक बात सुन, रील्स बना, तू ना स्टार होशील, तुला खूप लाईक मिळतील. यावरती अनिश म्हणतो काही एक गरज नाहीये ग. तितक्यात प्रियाचं लक्ष किचनवरती असलेल्या डब्याकडे जातं आणि ती तो डबा उचलून म्हणते की वाव किती इथिक डबा आहे हा, आमच्याकडे नाही येत असे डबे. तू एक काम कर अनिश. असं म्हणत ती तो डबा त्याच्या हातामध्ये देते आणि म्हणते की हा डबा पकड. यावरती अनिश म्हणतो मी का पकडू? प्रिया म्हणते आपण तुझा एक फोटो क्लिक करूया, चांगलं शूट होईल. अनिश नाही म्हणत असतो, पण प्रिया तरी सुद्धा बळजबरीनं त्याच्या हातामध्ये तो डबा देते आणि म्हणते की एक स्माईल कर. आता यावरती हा अनिश एक पोज पण देतो आणि स्माईल पण करतो. आता हे जरा ओव्हरच वाटतं हा. तिने सांगितलं असा डबा पकड आणि स्माईल दे, तर अनिशला लगेच तो डबा पकडला आणि स्माईल पण देतो. आणि असा हा फोटो आता ह्या प्रियाने काढलेला असतो. काही दाखवतील असो. पुढे अनिश तिला म्हणतो झालं का तुझं? त्यावरती ती म्हणते की येस अपलोड करते मी. अनिश पुन्हा एकदा भांडी घासायला लागतो. प्रिया त्याचं शूट करायला लागते. त्यावरती अनिश तिला म्हणतो हे काय करतेस प्रिया? त्यावरती ती म्हणते की मी तुझं शूट करते, व्हिडिओ शूट करते, आपण ना रील बनवूया, तू खूप मोठा स्टार होशील. अनिश म्हणतो नकोय मला. पुढे प्रिया म्हणते ओके डन, आय विल शो यू फोटोज. असं म्हणत ती त्याच्या खांद्यावरती हात ठेवून उभी राहते आणि म्हणते सी बघ यार किती हँडसम दिसतोयस तू, वेड लागेल लोकांना. अशोक मामा तिची चाललेली ही गंमत पाहत असतात, तेवढे तिथे भैरवी येते. आता अनिशला असं प्रियासोबत पाहून भैरवीला जाम राग येतो. ती जेलसी फील करते आणि तिची बॅग जोरात आपटते. अशोक मामा तिला विचारतात तू केव्हा आलीस? त्यावरती भैरवी म्हणते आत्ताच आले. भैरवीला आलेलं पाहून अनिश पण प्रियाचा खांद्यावरचा हात बाजूला करतो. प्रिया भैरवीला इग्नोर करून अनिशला म्हणते ओके, एनिवेज मला तुझा नंबर दे, मी तुला स्नॅप पाठवते ओके. त्यावरती अनिश म्हणतो नाही नको राहू दे. त्यावरती प्रिया म्हणते ओके एनिवेज मी मॉमकडून तुझा नंबर घेते, मॉमलाच कॉल लावते. तर भैरवी रागातच अनिशला आवाज देते आणि म्हणते अनिश आतली खिडकी लागत नाहीये, जरा लावून देतोस का? त्यावरती अशोक मामा म्हणतात ढकलून लागेल, मी ढकलू का? त्यावरती भैरवी म्हणते नाही, मी बघितलं ढकलून नाही लागत ती. त्यावरती अशोक मामा म्हणतात मी वाहू का ओढून? भैरवी वैतागूनच म्हणते की तुम्हाला सगळं करायचंय का? आणि अनिश तुला आवाज देते ना मी, जरा येतोस का आतमध्ये? असं ती रागातच म्हणते आणि आतमध्ये जाते. अनिश म्हणतो हो आलोच. असं म्हणत तो जाणार त्याच्या आधी तो ॲप्रन काढायला लागतो. तर प्रिया म्हणते ओके ओके होल्ड ऑन, मी काढते, मी मदत करते. असं म्हणत ती तिच्या हाताने त्याच्या गळ्यातलं ॲप्रन काढते. तर अनिश ते ॲप्रन घेतो आणि फेकून देतो आणि भैरवीकडे जायला निघतो. अशोक मामा त्याच्याकडे बघू लागतात. अनिश गपचूप तिथून निघून जातो. प्रिया म्हणते काय क्यूट आहे हा, मम्माकडून ना मी त्याचा नंबर्स घेते. असं म्हणत आता प्रिया पण तिथून निघून जाते. आता अनिशची अशी झालेली फजिती पाहून अशोक मामांना हसूच येतं. अनिश खोलीत जाऊन खिडकी बघतो. अशोक मामा दरवाजाच्या बाहेर उभे राहतात.
अनिश भैरवीला म्हणतो, हे काय, खिडकी तर बंदच आहे. यावरती भैरवी म्हणते, हो, नाहीतर इथनं पण तुझे फोटोज काढले असते त्या प्रियाने. पुढे ती रागातच त्याला म्हणते की हे बघ अनिश, मी तुला आधी सांगितले तिच्यामुळं संयमीच्या आयुष्यात खूप मोठा प्रॉब्लेम झालेत. आणि तूच दम दिला होतास ना मिसेस प्रभूंना की तुमच्या मुलीला आमच्या मुलीपासून लांब ठेवा म्हणून. त्यावरती अनिश म्हणतो, अगं ती लांबच आहे. यावरती भैरवी म्हणते की ओ, असं वाटत नाही, लोक बोलतायत. अनिश अनिश म्हणतो की कोण लोक आणि काय बोलतायत. भैरवी सांगू लागते की सोसायटीमधील लोक बोलतायत की तू म्हणे काल रात्री तिला आधार देत घरी नेलंस. यावरती अनिश हसू लागतो आणि म्हणतो, अगं शी वॉज ड्रिंक, तिने दारू प्याली होती. यावरती भैरवी सुद्धा हसते. अनिश तिला विचारतो, काय झालं. यावरती भैरवी म्हणते, तुम्हा मुलांना ना असं वाटतं की तुम्ही खूप स्मार्ट आहात, पण या बाबतीत ना मठ्ठ असतात, मठ्ठ. अनिश विचारतो, या बाबतीत म्हणजे. यावरती भैरवी म्हणते, अरे फ्लर्ट करते ती तुझ्यासोबत. अनिश म्हणतो, आर यू मॅड, काहीतरीच काय. तर भैरवी म्हणते की बघ आता नंबर शोधून काढेल ती तुझा आणि लगेचच मेसेजेस सुरू होतील. पुढे भैरवी अनिशला म्हणते की हे बघ अनिश, मी तुला आधी सांगते, ती काही बरी मुलगी नाहीये, तिच्या भानगडीत पडू नकोस, तिच्याशी अफेअर वगैरे करू नकोस. यावरती अनिश हसून लागतो आणि म्हणतो की अफेअर आणि तिच्याशी, मला जर अफेअर करायचं झालंच ना तर मी, असं म्हणून तो तिच्याकडे बघू लागतो. भैरवी त्याला विचारते काय. त्यावरती अनिश म्हणतो, काही नाही, पण तू काय जेलियस होतीये. भैरवी म्हणते की व्हॉट, मी आणि जेलियस, काही काही नॉनसेन्स, तुला जे वाटेल ते तू करू शकतोस. यावरती अनिश तिच्याकडे बघू लागतो आणि ओके म्हणून तिथून निघून जातो. अनिश गेल्यावर भैरवी मात्र स्वतःच्याच वागण्याचा विचार करू लागते. अनिश जात असताना अशोक मामा त्याला आवाज देतात आणि म्हणतात की अनिश, ते खिडकी बंद झाली का, असं ते मुद्दामन विचारतात. यावरती अनिश म्हणतो की हो झाली. त्यावरती ते म्हणतात, ये ना, बस जरा, मला बोलायचे तुझ्याशी, बस. यावरती अनिश विचारतो, काय झालं बाबा. अशोक मामा त्याला विचारू लागतात की अनिश, काल रात्री तू त्या मुलीला घरी सोडवायला गेला होतास ना, बरोबर ना. अनिश म्हणतो हो. त्यावरती अशोक मामा विचारतात, मग तू पण काल रात्री उशिरापर्यंत का बरं बाहेर होतास. अनिश म्हणतो की बाबा, अहो मला झोप लागत नव्हती, अस्वस्थ वाटत होतं म्हणून गेलो होतो. यावरती अशोक मामा विचारतात, भांडण वगैरे झालं होतं का तुमचं. अनिश म्हणतो की हां, थोडंसं. पुढे अशोक मामा विचारतात की तुम्हाला वेगळं राहायचंय का. आता हे ऐकून अनिशला धक्काच बसतो. तो म्हणतो की बाबा. त्यावरती अशोक मामा म्हणतात, नाही म्हणजे तुम्हाला वेगळं राहायचंय का, म्हणजे वेगळा संसार करायचाय का, वेगळा संसार थाटायचाय का. तसं असेल तर सांग, आपण काहीतरी त्यावरती सोल्युशन काढू. असं म्हणून ते पुढे म्हणतात की हे बघ, ही जागा आहे ना, ही छोटी जागा आहे, त्यामुळं ना घरामध्ये थोडीशी अडचण होत असेल. तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही दुसरी जागा घेऊन राहू शकतात, राजा राणीचा संसार करा, माझं काही एक म्हणणं नाहीये. यावरती अनिश म्हणतो, बाबा हेच तर करायचं नाहीये ना. यावरती अशोक मामा म्हणतात की का. अनिश म्हणतो, अहो भैरवीला इथंच राहायचंय मुलांसोबत याच घरात. हे ऐकून अशोक मामांना थोडा आनंद होतो आणि ते म्हणतात की हो, मला वाटलंच तसं. अनिश म्हणतो, कसं काय, कशावरून तुम्हाला असं वाटलं. अशोक मामा म्हणतात, बहिरीवरती मी बारीक लक्ष ठेवून आहे. आमच्या दोघांचं पटत जरी नसलं तरी एक गोष्ट माझ्या लक्षात आली आहे की मुलगी बरी आहे. पुढे ते म्हणतात की ती आताताईपणा करते, आगाऊपणा करते, बऱ्या वाईटाचा विचार करतेस असं नाही, पण. अनिश विचारतो, पण काय. त्यावरती अशोक मामा म्हणतात, तिला ओढ आहे या घराची आणि या घरातल्या माणसांची. शिकेल हळूहळू संसार करायचा कसा ते, आल्या गेल्याचा पाहुणचार कसा करायचा ना ते पण शिकेल. छान आहे, छान आहे, सगळं छान आहे. पुढे अशोक मामा अनिशला म्हणतात, अरे अनिश, बरं झालं आठवलं, किशा भाऊ आणि राधावहिनी येत आहेत. त्यावरती अनिश विचारतो, काय, कोण. अशोक मामा म्हणतात, अरे किशा भाऊ, वेणूचे माऊस भाऊ आणि राधावहिनी दोघे जण 4-5 दिवसासाठी इकडे येतात. यावरती अनिश थोडंसं तोंड वाकडं करतो. अशोक मामा म्हणतात, का बरं, तुला काही प्रॉब्लेम आहे का. तर इकडे देसाई त्यांच्या ग्रुपला म्हणत असतात, अरे बिल्डरने सांगितलंय की तुमच्या सगळ्यांची NOC मिळाल्याशिवाय काम पुढे सरकणार नाही. तेवढ्या तिथे प्रिया पळत येते आणि म्हणते की आय एम सो एक्सायटेड. आता तिला सो एक्सायटेड झालेलं पाहून जनार्दन सातपुतेंना म्हणतात की ही असं का करते, टाकली विकली का काय हिनी. यावरती प्रिया म्हणते, इट्स ओके अंकल, डोंट वरी, तशी पण आता मला कुठली नशा करायची गरज नाहीये. पुढे ती म्हणते, क्योंकि इन आंखों का नशा ही सबसे भारी हो गया है. यावरती तोरणे विचारतात की अच्छा, म्हणजे न्यू बॉयफ्रेंड. यावरती ती म्हणते की आय विश. पुढे ती म्हणते की ओके, हे बघा मी तुम्हाला ना एक जेंटलमॅन दाखवते, असं म्हणत अनिचे काढलेले फोटोज आणि व्हिडिओज ह्या सगळ्या सोसायटीवाल्यांना दाखवायला लागते. आता हे सगळं पाहून सगळेजण हसायला लागतात आणि तोरणे म्हणतात की हे बघा, अनिश तर आता भांडीच घासतोय चक्क. तर वरतून इकडे संयमी आणि रियांश येत असतात. संयमी हे सगळं पाहते आणि ती भांडायला जाऊ लागते. रियांश तिला अडवतो आणि म्हणतो की नको जाऊस, अजून काहीतरी प्रॉब्लेम होईल. संयमी म्हणते की हे बघ, त्या प्रियाने माझ्या आयुष्याची वाट लावलीच आहे, माझं रेप्युटेशन तर तिने घालवलंच आहे, पण आता काकाचं मी असं होऊन देणार नाही, बघतेच मी तिला.
असं म्हणत आता संयमी रागामध्येच खाली येते. तोपर्यंत प्रिया इकडे सर्वांनाच अनिलचे काढलेले फोटोज आणि व्हिडिओज दाखवत असते. देसाई म्हणतात की हे तू त्या माजगावकरांच्या घरात जाऊन शूट केलंयस? प्रिया म्हणते हो. तोरणे म्हणतात आणि माजगावकर नव्हते का तिथे? प्रिया म्हणते होते की ते तिथे. तर तर सातपुते म्हणतात आणि त्यांनी तुला हे सगळं असं करू दिलं? प्रिया म्हणते की हो, व्हॉट डील, किती क्यूट दिसतोय ना हा अनिश. असं म्हणत ती त्या फोटोची पप्पी घेते. आता यावरती सगळेजण एकमेकाकडे बघू लागतात. संयमी हे सगळं पाहून तिला खूप राग येतो. ती प्रियाकडे येते आणि तिला बडबड करू लागते. तर इकडे दुसरीकडे अशोक मामा हे अनिशला स्वयंपाक कसा करायचा ते शिकवत असतात. अनिश हा पीठ मळत असतो. तेवढ्यात दारावरची बेल वाजते. अशोक मामा जाऊन दरवाजा उघडतात तर समोर एक मुलगी आलेली असते. तिला पाहून अशोक मामा विचारतात की कोण पाहिजे ना आपल्याला? त्यावरती ती म्हणते मॅडमला जरा बाहेर बोलवतात का? भैरवी मॅडमला. तिला सांगा म्हणा तिची मैत्रीण आली. आता हे असं ऐकल्यावरती भैरवी सुद्धा बाहेर येऊन बघते. तिला बघून म्हणते की व्हॉट हर्षा, तू व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. आणि तिला विचारते तू इथे कसं काय? त्यावरती ती म्हणते की अगं भैरवी, मी तुला कालपासून फोन करते, तू सारखा माझा फोन कट करतीस. त्यावरती भैरवी म्हणते की हां, तुझा नंबर का चेंज झाला का तुझा नंबर? नाही म्हणजे मी अननोन नंबर युजली घेत नाही ग. बरं, तुला इकडचा ॲड्रेस कुणी दिला? त्यावरती ती म्हणते तुझ्या बाबांनी. आता हे असं म्हटल्यावरती भैरवी सुद्धा थोडं तोंड वाकडं करते. पुढे ती हर्षा विचारू लागते तू इथे कसं काय आलीस? अगं तुझं लग्न पण झालंय. कसं काय लग्न झालं आणि तू सांगितलं नाहीस? तर भैरवी मात्र तिच्याशी यावरती काहीच बोलत नाही. अशोक मामा पुढे येतात आणि तिला असे गुपचूपमध्ये सांगतात की ह्यांनी पळून लग्न केले आणि हसतात. तर इकडे संयमी खाली येऊन प्रियाला ओरडू लागते. ती तिला म्हणत असते की काय गं, तू कधी भेटलीस माझ्या काकाला? त्यावरती प्रिया म्हणते की अगं मगाशीच मगाशीच मी घरी येऊन गेले. संयमी म्हणते पण तू माझ्या घरी आलीसच का आणि काय दाखवतेस गं सगळ्यांना? त्यावरती प्रिया म्हणते तुझ्या काकाचे क्यूट फोटोज आणि व्हिडिओज दाखवते. संयमी म्हणते की हो, ते पाहिलं मी वरून, पण ते पहिल्यांदा तू डिलीट करून टाक. प्रिया म्हणते एक मिनिट, तुला काही प्रॉब्लेम आहे का? यावरती संयमी म्हणते की हो आहे, कारण मला माहिती आहे की तू किती मॅन्युप्युलेटेड आहेस ते. गोड गोड बोलून मित्र मित्र म्हणून काय काय करायला लावतेस ना, माझ्याबरोबर तू पण हेच केलेलं आहेस, हे सगळं मला माहिती आहे. प्रिया म्हणते ओ कम ऑन बेबी, मी काही केलं नाहीये तुझ्याबरोबर. संयमी म्हणते तुला चांगलंच माहिती आहे तू काय केलेस. यावरती ती म्हणते ओ कम ऑन बेब्स, यार ते क्लब पार्टीमध्ये ना रेड वगैरे पडणं हे होतच राहतं, चिल यार. यावरती संयमी म्हणते की जेलमध्ये राहून तुला या गोष्टीची चूक झालेली याची जाणीव नाही झाली वाटतं अजून. हे ऐकल्यावरती प्रियाला थोडंसं इन्सल्टिंग फील होतं. ती रागातच तिच्याकडे बघू लागते. तर इकडे अशोक मामा हे म्हणत असतात की स्पेशल चूक आहे. भैरवीजवळ जाऊन ते म्हणत असतात की भैरवी, तुझं लग्न झालंय आणि तू तुझ्या मैत्रिणीला काही सांगितलं नाहीस. यावरती भैरवी एकदम घाईघाईत झालं असं सांगत तिच्या मैत्रिणीला दुसरीकडे लक्ष डायव्हर्ट करत असते. असते की तुझ्यासाठी काय बनवू, चहा का कॉफी? तेवढ्यात अनिश तिथे येतो आणि तो म्हणतो मी बनवतो ना कॉफी. तितक्यात अशोक मामा म्हणतात हा बरं बनव. हा भैरवीचा नवरा. आता अनिसचा सावतर बघून तिला विश्वासच बसत नाही. अशोक मामा म्हणतात स्वयंपाक शिकतोय तो, चहा कॉफी मात्र उत्तम बनवतो. यावरती ती विचारते बाय द वे तुम्ही काय करता? त्यावरती अनिश म्हणतो सध्या काहीच करत नाही. आणि आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.